त्यामध्ये साई इलेव्हन कोहली या टीमनं टॉस इथे जिंकलाय. प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. रोहित पाटील आणि आर्मी एका संघाने एक सामना गमावला, एका संघाने एक सामना जिंकलाय. त्याच्यामुळे फिल्डिंग करणारी टीम आहे त्याला हा सामना महत्वाचा असेल. KTPL खूप चांगली स्पर्धा, खूप चांगलं नियोजन आयोजन, स्पर्धा मानाची, कराडकरांच्या अभिमानाची, ही टॅगलाईन या स्पर्धेनं तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. ही स्पर्धा सर्वांच्या पसंतीला उतरलेली स्पर्धा तुम्ही पाहताय. सलामीची जोडी तुम्ही पाहताय रोहित पाटील आणि त्याच्या जोडीला विशाल मोरे. साई इलेव्हन कोले या टीमची सलामीची जोडी तुम्ही पाहता मैदानामध्ये दाखल झालेली आहे. ओव्हर नंबर 1 मध्ये मिलिंद पाटील आले बॉलिंगसाठी. पाबोपलीचं पहिलं षटक. सामना होते सुरुवात. शॉट थर्ड मॅन शॉट फाईन लेग 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. पॉइंट कव्हर शॉट कव्हर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. पहिला बॉल मिलिंद पाटीलचा लेफ्ट अप ओव्हर द विकेट. पहिला बॉल सोडून दिला विकेट कीपर साठी. पडल्यानंतर कुठलाही ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला नाहीये रोहितनं, त्यामुळे सोडून दिलाय. बेट करून चालला विकेट कीपरच्या हातामध्ये. पहिला बॉल अचूक टप्प्यावरती शरीरापासून दूर टाकला बॉल मिलिंद पाटीलनं आणि पहिल्या बॉलवरती सुरुवात चांगली केलेली आहे आपल्या टीमसाठी. ओहो स्विच हिट, चांगला फटका. पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे एक टप्पा घेत बॉल सीमा रेषा पलीकडे. KTPL चा हा धमाकेदार चौकार रोहितच्या बॅटमधून. आपल्या स्क्रीनवरती काय फटका खेळलाय. इम्प्रोव्हायझेशन स्विच हिटचा फटका अगदी बॅकआउट ऑफ पॉइंटच्या भरून हा फटका खेळलाय. पुन्हा एकदा दाखवला जाते tenniscricket.in च्या माध्यमातून. एक टप्पा घेत बॉलनं सीमारेषा गाठली. चौकारानं आपलं खातं उघडलंय. संघाची धावसंख्या 4. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन फक्त ड्राईव्ह केलाय. फ्रंट फुटवर येत असताना इथे मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे त्यामुळे धाव येणार नाहीये. 3 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 4. पहिला बॉल डॉट, त्यानंतर चौकार. थोडासा हाफ ट्रॅकर होता, बॅकफुटला जाऊन स्टेअर केला. स्विच हिटचा फटका, त्यानंतर डॉट बॉल. 3 बॉलचा खेळ संपलाय. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातला टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 4. पुन्हा एकदा स्विच हिटचा फटका. हा बॉल सुद्धा जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. खूप चांगला फटका रोहितच्या बॅट मधून. आणखीन एक स्विच हिट, बॉल सीमा पार रेतोय. KTPL चा चौकार. चांगली फटकेबाजी आणि या 4 रनच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 8 रन. पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आहे. पॉवर प्ले महत्वाचा आहे असं रोहितनं सांगितलं होतं आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. आम्ही सुद्धा जास्तीत जास्त धावा पॉवर प्ले मध्ये जमवण्याचा प्रयत्न करू आणि तशी सुरुवात अगदी धूमधडाक्यात सुरुवात केलेली आहे साई इलेव्हन कोहली या टीम कडून खेळत असताना रोहितनं. ओहो अवे फ्रॉम द बॉडी, शरीर पासून दूर टाकलाय. बीट करून चालला विकेट कीपरच्या हातामध्ये. एक एक बॉल महत्वाचा आहे या मॅच मध्ये. मिलिंद पाटील वार पलटवार या ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉल वरती चौकार, तिसरा बॉल डॉट, चौथ्या बॉल वरती चौकार आणि 5वा बॉल सुद्धा डॉट टाकलाय. वार पलटवार या ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा बॉल, पुन्हा स्विच हिट. आता फटका फसलाय. क्षेत्ररक्षक जातो आता कव्हरचा बॉलच्या खाली. खूप चांगला झेल टिपलाय तिथे शैलेंद्र पवारनं आणि इथे फलंदाज बाद. मोठी विकेट आता प्राप्त केली मिलिंद पाटीलनं. शेवटच्या बॉलवरती इथे विकेट आले. रोहित पाटील आउट. पहिला धक्का साई इलेव्हन कोहली टीमला लागलाय. कारण हा फटका खेळत असताना पहा आपल्या स्क्रीनवरती दाखवला जाईल. प्रॉपर टायमिंग झालं नाहीये. स्विच हिटचा फटका. पोझिशन मध्ये नव्हते रोहित पाटील. अगोदर मन बनवलं होतं परंतु पहा पडल्यानंतर बॉल टच झाला बॅटच्या टॉप एजला आणि बॉल हवेत गेला तिथे कव्हर्सला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, कुठली चूक केली नाहीये शैलेंद्र पवारनं. त्याला माहिती आहे या विकेटचं महत्व, त्याला माहिती आहे या विकेटची किंमत, त्यामुळे त्याच्याकडून चूक झाली नाहीये. खूप चांगला झेल टिपत असताना फलंदाज आउट. पहिला ब्रेक थ्रू मिलिंद पाटीलने शेवटच्या बॉल वरती दिलाय
अशा पद्धतीनं पहिला षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डते आतापर्यंत 1 गडी बाद 8. या स्पर्धेमध्ये भरघोस पारितोषिक आहेत. हायड्रोटेक ग्रुप ऑफ कंपनी पुरस्कृत कराड तालुका क्रिकेट असोसिएशन आयोजित कराड तालुका प्रीमियर लीग 2025 पर्व 4 4.0 KTPL तुम्ही पाहताय. प्रथम क्रमांकासाठी 1,11,111 व आकर्षक ट्रॉफी. द्वितीय क्रमांकासाठी 77,717 रुपये व आकर्षक ट्रॉफी. तृतीय क्रमांकासाठी 66,766 रुपये व आकर्षक ट्रॉफी आणि चतुर्थ पारितोषिकासाठी 55,555 व आकर्षक ट्रॉफी देण्यात येईल. त्यानंतर मालिकावीरासाठी AC एअर कंडिशनर कूलर AC दिली जाईल. उत्कृष्ट फलंदाजासाठी सिंगल डोअर फ्रीज, उत्कृष्ट गोलंदाजासाठी सिंगल डोअर फ्रीज. त्यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी 32 इंची LED TV या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे. आमचे सचिन देसाई जे कराड दक्षिण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून ही LED TV पुरस्कृत केलेली आहे. जाऊया मॅच कडे. बॅक टू द क्रिकेट. पहिल्या षटकाचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 6-11 कोहली टीम 1 गडी बाद 8. आता ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग साठी आलाय अधिक. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन हाफ पंपूल करण्याचा प्रयत्न, परंतु फटका मिस झालाय. कव्हर्सला गेलाय बॉल, त्यामुळे 1 धाव ते मिळते. फलंदाज विशाल मोरेला. नवीन बॅटर आलाय जयदीप. सिंगलनं आपलं खातं उघडलंय. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 9 रन. आणि या स्पर्धेमध्ये मित्रांनो एक सांगायची गोष्ट झाली तर या स्पर्धेमध्ये सिक्सर किंग जो खेळाडू सर्वाधिक जास्त षटकार मारेल त्याच्यासाठी सुद्धा एक LED TV 32 इंची ठेवण्यात आलेली आहे. आणि ती LED TV या स्पर्धेमध्ये आमचे कराड दक्षिण क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी DD दशरथ डंबारके यांच्याकडून ती LED TV पुरस्कृत केलेली आहे षटकाराच्या भाषणासाठी, सिक्सर किंग साठी. त्यांचंही मनपूर्वक आभार. सिंगलनं स्ट्राईक रोटेट झाली. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवरती 10 रन. ओहो, कमी गतीने पाक टाकलेला बॉल. फिंगर्स रोल्स केले होते. स्वीप करण्याचा प्रयत्न, दांडी गोल केली आणि फलंदाजी ते आउट. विकेटचं पतन झालेलं आहे. पहा आपल्या स्क्रीनवरती कसा बॉल टाकलाय. मिरॅकल बॉल. गती काढली होती, थोडस बोट फिरवली होती बॉल वरती आणि पहा अगदी दोन्ही पायाच्या मधून बॉल घुसला. बॅटला स्पर्श नव्हता आणि मधली एसटी वाकवली. काय टेलिकास्ट केले जातं टेनिस cricket.in माध्यमातून. खूप चांगलं टेलिकास्ट. फ्रंट लेग आणि बॅक लेगच्या अगदी मधून बॉल काढलाय. खूप चांगली गोलंदाजी, दांडी गोल केली अधिकनं. विकेटचं पतन झालंय. फलंदाज बाद होतोय. विशाल मोरे बॅक टू द पॅव्हिलियन. धक्का क्रमांक 2 लागतोय. 6-11 कोहली या टीमला 2 गडी बाद. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 10 रन. आता ओव्हर नंबर 2 चा खेळ सध्या सुरू आहे. अभि आला बॅटिंग साठी नेट नंबर 4 मध्ये. बॉल शॉट हुक करण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील केली जाते. अपील 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 आणि अपीलच राहिली. स्ट्रॉंग अपील, दबाव टाकण्याचा प्रयत्न होतोय, परंतु आमचे पंच पहा तटस्थ आहेत. शशी साटम सर, धनंजय कोळी सर. अपील तर स्ट्रॉंग होती, परंतु अपीलला खारिज केले. स्पष्ट नकार दिलाय दोन्ही पंचांना. सरळ बीट करून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. एक पंच आहे स्क्वेअर लेगला शशी साटम सर तुम्ही पाहताय, ज्यांना जीवन गौरव पुरस्कार प्राप्त झालाय. राहुल इलेव्हनचे ओपनिंग फलंदाज. व्हेरी फर्स्ट बॉलला षटकार मारण्याचा अनेक वेळा भीम पराक्रम या पंचांना केलाय. पंचांचा भरपूर अनुभव आहे. यावेळेस आउटसाइड ऑप्शन जास्त बाहेर टाकलाय, त्यामुळे अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या आता पुढे जाते. स्कोर बरोबर 13 आहेत 11.
बॅकफुटला जाऊन क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, गॅप मधून बॉल चालला वायकेंड एरिया सोडून, बॉल सीमारेषा पलीकडे, चांगला फटका, बॉल चालला सीमा पार, रन मिळतील 4. KTPL चौकार. अभिच्या बॅट मधून हा चौकार येतोय आणि या चौकारानं आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड त्यात धावा जमा होत चाललेल्या आहेत 15. पहिल्या षटकामध्ये मिलिंद पाटीलनं 8 धावा खर्च केले, एक विकेट प्राप्त केली रोहित पाटीलची. सेकंड ओव्हर मध्ये आतापर्यंत 7 धावा आलेत. अधिकच्या बॉल पडल्यानंतर जास्त बाहेर टाकल्या, खाली राहून गेलाय. पंचांचा इशारा येतो, पुन्हा एकदा व्हाईट बॉल. या ओव्हर मध्ये अधिकनं 2 बॉल वाईट टाकलेले आहेत. थोडासा एक्स्ट्रा थांबावे लागतील या मॅच मध्ये. टीमची धावसंख्या आता 1 ने पुढे जाते. स्कोर बोर्ड 13 नाखे 16 2. 1. अधिक ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा तयार. ऑफ कटर चांगला टाकला, बॉल बीट करून चला विकेट किपरच्या हातामध्ये. अशा पद्धतीनं 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर साई 11 कोहली टीमची धावसंख्या आहे 2 गडी बाद 16 रन. 8च्या सरासरीनं धावा. ओव्हर मध्ये 8, सेकंड ओव्हर मध्ये 8. चांगली गोलंदाजी राहिली. दोन्ही पॉवर प्ले फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या नावावरती राहिलेत. वागजे 11 एनपे या टीमनं टॉस गमावलाय, फिल्डिंग करण्याचं आमंत्रण दिलंय. कारण टॉस जिंकला होता या मॅच मध्ये साई 11 कोहली या टीमनं आणि बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय घेतलाय. परंतु 2 ओव्हर मध्ये फारशी सुरुवात चांगली झाली नाहीये या मॅच मध्ये साई 11 कोहली या टीमची. 2 विकेट्स लवकर गमावलेत, त्यामुळे दबाव अगदी स्पष्ट दिसतोय बॅटिंग करणाऱ्या टीमवरती. आता ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजीसाठी मिलिंद पाटील स्वतःचं दुसरं संघाकडून 3रं षटक टाकण्यासाठी त्या बॉलिंग मार्क वरती दाखल झालाय. फार इन कडून गोलंदाजीसाठी तयार. लेफ्ट अप ओव्हर द विकेट, चांगला कटरचा वापर करतो हा गोलंदाज. कारण पहिल्या ओव्हर मध्ये 8च धावा खर्च केल्या होत्या. ओहो, स्लॉक स्वीप, उडवलाय बॉल इन फ्रंट ऑफ स्क्वेअर लेगच्या अगदी थेट भरून बॉलला आकाशाला गवस निघाला. आकाशाला भ्रमण करत असताना बॉलला पाठवलंय सीमारेषा पार. षटकार. चांगली फटकेबाजी, जयदीपच्या बॅट मधून 6 आणि या 6 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 22 रन. 22 ऑन बोर्ड. अगदी स्लॉट मध्ये मिलिंद पाटीलचा हा बॉल अगदी पुढ्यात टाकला, क्रीजच्या अगदी जवळ, स्टंप पासून 2 ते 3 मीटर वरती हा बॉल टाकलाय. त्यामुळे अगदी मेजवानी होती जयदीप साठी. शफल झालाय, ऑन साइडला उडवलाय, हा बॉल सुद्धा राहील फ्लॅट अँड फ्युरियस. बॉल चालला बॅकआउट ऑफ स्क्वेअर लेगला, बॉल सीमा रेषा पलीकडे. जयदीपच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय. चांदोबा भागलास का? आणि जयदीपच्या बॅट मधून षटकार मित्रांनो पाहिलास का? काय फटकेबाजी आहे, धमाकेदार बॅटिंग करतोय मैदानामध्ये. आमचे गडी, आमचे साथीदार लवकर बाद झाले तरी सुद्धा मला परवा नाहीये. तो म्हणत असेल जयदीप, जे झालं ते गंगेला मिळालं, मी मात्र गंगेमध्ये आता हात धुवून घेईन, अशी आता बॅटिंग करतोय मैदानामध्ये. लगातार 2 षटकार, धावा वाढल्या. टीमची धावसंख्या टोटल आता झालेली आहे 28. चला बॉल द्या, बॉल. दोन 2.2 ओव्हरचा आतापर्यंत खेळ संपला. 28-2. सुरुवात चांगली आता झालेली आहे. एक चांगली आता भागीदारी करण्याच्या दिशेने वाटचाल करते ते 2 फलंदाज, एक जयदीप आणि एक अभि. अभि शिंगण आणि जयदीप शेवाळे एक चांगल्या भागीदारीकडे वाटचाल करतायत. कारण त्यांचे दोन्ही साथीदार पहिल्या आणि सेकंड ओव्हर मध्ये बाद झालेत.
धावा नव्हत्या, फक्त 16 धावा आल्या होत्या. त्यानंतर मात्र एक चांगली भागीदारी करण्याची भूमिका अदा करत आहेत. 28 धावा झालेत. 2.2 ओव्हरचा खेळ संपला, म्हणजे 14 बॉलचा इथून खेळ संपलेला आहे. टीमची धावसंख्या 2 गडी बाद 28. क्षेत्ररक्षणामध्ये आता बदल केले जाते. वाईडिश लॉंग ऑफला एक डीप मध्ये तैनात ठेवलाय. क्षेत्ररक्षक एक लॉंग ऑनला डीप मध्ये तैनात ठेवलाय. एक काऊ कॉर्नरला आहे, एक मिड विकेटला आहे. स्क्वेअर लेगला नाहीये, परंतु लॉंग लेग आणि बॅकआउट ऑफ स्क्वेअर लेगच्या अगदी मध्ये डीप मध्ये तैनात ठेवलाय एक क्षेत्ररक्षक. चला बॉल द्या, जुना बॉल द्या. त्यानंतर ऑफ साइडला तुम्ही पाहिला तर पॉइंट आणि स्वीपर कव्हर अगदी खाली आहे. वायकेंट आहे, वायकेंट एरिया आहे, त्यामुळे तिथे संधी असेल तिथेच प्रयत्न करेल फलंदाज स्ट्रोक लगवण्याचा. वेलकम बॅक सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. KTPL 4.0 तुम्ही पाहताय. स्पर्धा मानाची, कराडकरांच्या अभिमानाची, आणि मी तरी म्हणेन कराडकरांचं स्वप्न पूर्ण करणारी ही स्पर्धा आहे. सर्वांच्याच चर्चेला उधाण आणणारी ही स्पर्धा म्हणजेच KTPL 4.0 कराड तालुका प्रीमियर लीग 2025 हे क्रिकेटचं महासंग्राम तुम्ही पाहताय. आज या स्पर्धेतला पहिला दिवस तुम्ही अनुभवला, एन्जॉय केला. उद्या या स्पर्धेचा फायनल डे, अंतिम दिवस. चला आता सामना सुरू होतोय. 28 धावा झालेत. 2 चेंडूंचा खेळ संपला. लगातार 2 बॉलमध्ये 2 षटकार ठोकलेत जयदीप शेवालेनं. ओहो, दांडी गुल, क्लीन बोल्ड, चांगली गोलंदाजी, डिफेन्स करण्याचा प्रयत्न परंतु अडवू शकला नाहीये बॉल. बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल प्लेड ऑन झालाय. फलंदाज येस्टन वरती आदळला आणि फलंदाज जयदीप शेवाले बॅक टू द पॅव्हिलियन. धक्का क्रमांक 3 इथे लागतोय साई 11 कोले टीमला. असं वाटलं होतं की प्रेक्षकांना तर जयदीप शेवाले चांगली इनिंग या मॅच मध्ये करेल आणि चांगला एक मोठा टार्गेट सेट होईल, परंतु असं झालं नाहीये. मिलिंद पाटीलला ते मान्य नव्हतं. 2 षटकार मारल्यानंतर पुनरागमन कसं करावं हे दाखवलं मिलिंदनं. घांटी गोल केली. फलंदाज बाद. आता नवीन फलंदाज बॅटिंग साठी आलाय मैदानामध्ये. निलेश वीर ज्यानं पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार पटकावलाय. एक चॉईस प्लेयर म्हणून या स्पर्धेमध्ये तो खेळतोय. आणि पेशाने PSI आहेत, पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. शिवडी, मुंबईच्या शिवडी विभागामध्ये ते PSI म्हणून त्याची निवड झालेली आहे. परंतु सध्या आता पहिल्यांदाच त्याची KTPL स्पर्धेमध्ये वर्णी लागलेली आहे चॉईस प्लेयर म्हणून. बॅकफुटला जाऊन पुल केला, फटका फसलाय, परंतु आता क्षेत्ररक्षक पोहोचला होता परंतु कलेक्शन झालं नाहीये. बॉलला हुलकावून देत बॉलनं सीमारेषा पलीकडे उंची घेतलेली आहे, उडी घेतली आणि बॉल सीमा पार चौकार येतोय निलेश वीरच्या बॅटमधून. चौकारानं आपलं खातं उघडलंय. संघाची धावसंख्या आता स्कोर बोर्डवरती 32. 2.4 ओव्हरचा आता खेळ संपलाय. 32ला 3 सध्या परिस्थिती आहे, कारण टॉस जिंकला होता साई 11 कोहली या टीमने आणि बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतलाय या मॅच मध्ये. चला, फलंदाज पूर्णपणे तयार नव्हते त्यामुळे थांबवलाय. पंचांचा इशारा येतोय डेड बॉल. आज IPL चा पहिला सामना आहे मित्रांनो. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर बँगलुरू असा पहिला सामना आहे. 5:30-6 वाजता तो सुरू होईल. IPL ला आगाज होईल. फुलर लेनचा बॉल लॉफ्टेड ड्राईव्ह केलाय. खूप चांगला ड्राईव्ह करत असताना डीप मध्ये लॉंग ऑफला फिल्डिंग चांगली होते. एकच धाव इथे मिळेल निलेश वीरला.
आणि या सिंगल आता टीमची धावसंख्या पुढे जाते. स्कोर बोर्ड 13 आहे 33. यंदाच्या IPL 2025 चे नवीन नियम तुम्हाला सांगतोय. नवीन नियम आपल्याला यंदाच्या IPL मध्ये पाहायला मिळतील. धावच्या बचावासाठी दुसऱ्या डावामध्ये 2 चेंडू वापरण्याची परवानगी BCCI ICCI ने दिलेली आहे. IPL साठी यावेळेस फटका फसलाय. गलीचा क्षेत्ररक्षक आता बॉल पर्यंत पोहोचला होता परंतु कलेक्शन झालं नाहीये. झेल घेता आला नाहीये. सिंगल मात्र कंप्लीट झाली आणि सिंगलच्या मदतीने आता ओव्हरची झाली समाप्ती. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 34 ला 3 विकेटचं नुकसान झालेलं आहे. चेक. त्याचबरोबर आपण काही सन्मान कराड तालुका प्रीमियर लीग पर्व क्रमांक 4 च्या वतीने करत आहोत. आपण काही सन्मान करत आहोत. कराड तालुका प्रीमियर लीग साठी ज्यांची उपस्थिती आम्हाला लाभलेली आहे, उपविभाग प्रमुख कोपरखेरणे आदरणीय अविनाश दादा मोरे यांचा सन्मान कराड तालुका प्रीमियर लीगच्या वतीने होत आहे. आणि सन्मान करण्यासाठी विनंती दीपकजी मोहिते यांना विनंती आहे की आपल्या शुभांशी आपण सन्मानित करावं. उपविभाग प्रमुख कोपरखेरणे श्री अविनाश दादा मोरे यांचा सन्मान कराड तालुका प्रीमियर लीग 4.0 च्या वतीने ठिकाणी होत आहे. रेशीम धाग्याने विणलेली माई चुबदार शाल प्रेमाचं प्रतीक देऊन आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. उपविभाग प्रमुख कोपरखेरणे श्री अविनाश दादा मोरे यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत आहे. कराड तालुका प्रीमियर लीगच्या वतीने हा सन्मान होत आहे. रेशीम धाग्यांनी विणलेली माई चुबदार शाल प्रेमाचं प्रतीक देऊन आणि तुतारीच्या निनादामध्ये आपण कराड तालुका प्रीमियर लीगच्या वतीने उपविभाग प्रमुख कोपरखेरणे श्री अविनाश दादा मोरे यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. त्यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरील संपन्न होत आहे. यानंतर आम्ही पुढील सन्मानाकडे वळत आहोत, ज्यांनी 2 दिवसाची जेवणाची व्यवस्था या प्रीमियर लीग साठी केलेली आहे. सावंत कॅटरेजचे अशोक दादा सावंत यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत आहे. आणि 50% त्यांनी जेवणासाठी आम्हाला सवलत दिलेली आहे आणि त्यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. आणि हा सन्मान करण्यासाठी विनंती शुभम पाटील यांना विनंती आहे की आपल्या शुभांशी आपण हा सन्मान करावा. अशोक दादा सावंत यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. सावंत कॅटरर्स ज्यांच्या वतीने 2 दिवस कराड तालुका प्रीमियर लीग साठी जेवणाची व्यवस्था आम्हाला मिळालेली आहे आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी आम्ही संपन्न करत आहोत. ज्यांच्या कॅटरर्स मधून 2 दिवस जेवण या ठिकाणी येणार आहे ते सावंत कॅटरर्स यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. त्याचे मालक श्री अशोक दादा सावंत यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत आहे. त्यानंतर पुढील सन्मान आहे समाजसेवक श्री राजू शेट्टे यांचाही सन्मान या ठिकाणी होत आहे. दादांचाही आम्ही सन्मान करत आहोत. आणि मंगेशजी पाटील यांना विनंती की आपल्या शुभाचे श्री राजू शेट्टे दादा यांचा सन्मान आपण करावा. समाजसेवक आहे, त्यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती कराड तालुका प्रीमियर लीग पर्व क्रमांक 4 च्या वतीने आपण हा सन्मान करत आहोत. समाजसेवक श्री राजू शेट्टे यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. रेशीम धाग्यांनी विणलेली माई चुबदार शाल प्रेमाचं प्रतीक देऊन कराड तालुका प्रीमियर लीग पर्व क्रमांक 4 च्या वतीने हा सन्मान होत आहे. पुढील सन्मानाकडे आपण वळत आहोत आणि पुढील सन्मान आहे अमोल दादा शिंगण यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. आम्ही त्यांना या ठिकाणी सन्मानित करत आहोत. सचिनजी तोडकर यांना विनंती आहे की आपल्या शुभांशी हा सन्मान आपण करावा. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. चला, अंपायर सिग्नल करतायत व्हाईट बॉल. शैलेंद्र पवार आलात बॉलिंग साठी ओव्हर नंबर 4 मध्ये. व्हाईट +1 असे 2 धाबा येतात आणि 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड ते 36 धाबा. षटक क्रमांक 14 सुरू असताना इथे पुन्हा एकदा फसलाय, रॉंग वन टाकलाय. विकेट करण्याचा प्रयत्न आणि इथे विकेट प्राप्त झालेली आहे शैलेंद्र पवारला. निलेश वीर आता बॅक टू द पॅव्हिलियन. धक्का क्रमांक 14 इथे लागत असताना साई 11 कोले टीमला 4 गडी बाद. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड ती 36 धाबा. आता ड्रोन कॅमेरा आमचा सज्ज झाला या स्पर्धेचं भिंगम दृश्य टिपण्यासाठी. आमचा व्यासपीठ दाखवला जातोय. आमच्या सर्व मान्यवर पाहुणे यांच्या छबी दाखवल्या जातात. सर्व पाहुणे तुम्ही पाहतायत. या स्पर्धेचे भाग्य विधाते दीपक दादा लोखंडे साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचं हे फोटो या ड्रोन कॅमेऱ्याच्या आधारे टिपलं जातं. चला, थोडासा सामना स्पीडअप करायचा आहे.
पहा आमचा व्यासपीठ हे आमचे तुतारी वादक सुद्धा दोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने मात्र टिपले जात आहेत. शपलून ऑन साइडला हुक केलाय, डीप मध्ये लॉंग लेगला क्षेत्ररक्षक आहे, फक्त सिंगल मात्र मिळेल आणि या सिंगल ना त्या टीमची धावसंख्या पुढे जाते. स्कोर बोर्डती रन आहे 37 पहा पुन्हा एकदा हे आमचा मुख्य डायस दाखवला जातो ड्रोन कॅमेऱ्याच्या आधारित. हायड्रोट्रिक ग्रुप ऑफ कंपनी पुरस्कृत कराड तालुका क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. काय गोलंदाजी केली जाते. शैलेंद्र पवार चांगला फ्लिपरचा वापर करतोय. या गोलंदाजाकडे लेग स्पिन आहे, या गोलंदाजाकडे फ्लिपर आहे, या गोलंदाजाकडे रॉंग वन सुद्धा टाकण्याची क्षमता आहे. मग अशी रॉंग वन बीट केलं निलेश वीरला आणि त्याची विकेट काढली. खूप चांगली गोलंदाजी करत असताना हा बॉल क्विकर वन, पंचांकडे अपील आणि पंचांचं बोट आकाशाकडे. क्वाट बिहाइंड स्वरूपामध्ये फलंदाज होईल बाद. आणखीन एक विकेटचं पतन झालाय. धक्का क्रमांक इथे 5वा लागत असताना साई 11 कोळे या टीमला 5 गडी बाद. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 37. पहा या त्या मित्रांनो ट्रॉफीसाठी आता 2 दिवस आपण संघर्ष पाहतोय. ग्रॅफाइट धातूपासून बनवलेली समसमाती मनाला मोहित करणारी ही ट्रॉफी तुम्ही पाहताय. KTPL 4.0 या ट्रॉफीचं क्षणचित्रे या ठिकाणी या ड्रोन कॅमेऱ्याच्या आधारे टिपले जात आहेत. आमचा मुख्य डायस किती सजलाय, फुललाय, बहरलाय. खूप चांगली स्पर्धा तुम्ही पाहताय. सागर पाटील यांचं मी कौतुक करेन. या व्यक्तीनं या स्पर्धेसाठी अथंग मेहनत घेतली आणि खरोखरच ही स्पर्धा यशस्वी करून दाखवली. त्यांचा संपूर्ण मित्र परिवार, त्यांची संपूर्ण कोर कमिटी यांचं सुद्धा मी धन्यवाद देईन. अगदी गोड नियोजन केलेलं आहे. धन्यवाद. नवीन बॅटर हाता आलाय महेश बॅटिंगसाठी. माफ करा आदित्याने इथे मात्र आणखीन एक बॅटची कडा घेतली, आणखीन एक विकेट प्राप्त केलेली आहे. मॅजिकल गोलंदाजी इथे शैलेंद्र पवारची. धक्क्यावरती धक्के लागतायत, धावाच नाहीयेत. आता मात्र गडी बाद होतोय. आदित्य बॅक टू द पॅव्हिलियन. धक्का क्रमांक पाहता ड्रोन कॅमेरा आमचा विमानाकडे लक्ष वेधतोय. हे विमान, त्यानंतर ही खाडी, हा समुद्र पट्टा इथे दाखवला जातोय आपल्या स्क्रीनवरती. मैदान सोडून अगदी खाडीकडे गेलेला आहे आमचा ड्रोन कॅमेरा. खूप चांगले टेलिकास्ट tenniscricket.in च्या माध्यमातून टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 37 धावा, 37 ऑन बोर्ड. हा खाडीचा परिसर असं वाटतं की आपण नॅशनल जिओग्राफिक पाहतोय की अमेझॉन नदीचं एक खोर आहे. असं जंगल, खाडी जंगल, हे कांदलवन आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आमची कोपरखेरणेची सिटी सेक्टर 22-23 हा परिसर, सेक्टर 14चा परिसर या ठिकाणी दाखवला जातोय या ड्रोन कॅमेऱ्याच्या आधारे. अगदी टोलेजंग इमारती, बैठक कॉलनी, त्यानंतर नवी मुंबई महानगरपालिकेची वॉटर टँक. शपलन हुक केलाय, वॅकेंट एरिया मधून बॉल चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावा मिळतील. चौकार. KTPL चौकार येतोय फलंदाज महेशच्या बॅट मधून. थोडासा आखूड टप्प्याचा बॉल शपलून ऑन साइडला हुक केलाय. 4 धावा वसूल केल्यात महेशनं आणि या 4 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 41 धावा. पहा किती दृश्य, असं वाटतं की आपण सिंगापूरला आहोत. खूप चांगलं दृश्य आपल्याला KTPLच्या माध्यमातून बघायला मिळतोय आणि हे संपूर्ण हे काम केले जाते tenniscricket.in या YouTube वाहिनीवरती. मित्रांनो खरोखरच ज्यावेळेला टेनिस बॉल क्रिकेटचा हंगाम सुरू झाला आणि तिथून टेनिस बॉल क्रिकेटला ज्या कोणी ग्लॅमर केलं असेल त्या वाहिनीचं मी नाव नक्कीच आवर्जून घेईन. tenniscricket.in आणि इथे क्लीन बॉल्ड फलंदाज बाद. आणखीन एक विकेटचं पतन झालंय. असं वाटतं की एखाद्या मॅचचे आपण हायलाइट पाहतोय. धक्क्यावरती धक्के लागतात. साई 11 कोले टीमला टॉस इथे जिंकला, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि या बॅटिंग करण्याचा निर्णय
मी म्हणेन अंग लोट आलाय साई इलेव्हन कोहली या टीमच्या. पाहत आहे हे दृश्य अगदी बघण्यालायक आहेत. हा आमचा निसर्ग उद्यान, ज्या उद्यानाकडे सकाळी भरपूर नागरिक मॉर्निंग वॉक साठी येत असतात. त्याच्या बाजूला ती खाडी कांदलवन, आणि कांदलवनाच्या बाजूला तुम्ही पाहिलं तर या चारी बाजूच्या झाडांच्या कुशीमध्ये असलेले हे आमचे कोपरकेरणे गावचे भूमिपुत्र क्रीडांगण, ऐतिहासिक क्रीडांगण. या क्रीडांगणावरती अनेक खुल्या गटाच्या स्पर्धा संपन्न झाल्यात. पश्चिम महाराष्ट्राच्या स्पर्धा सातत्यानं संपन्न होत आहेत. ग्रामीणच्या स्पर्धा संपन्न होत आहेत. नुकतीच आता महाबलेश्वर प्रीमियर लीग, जे KSK प्रीमियर लीग संपन्न झाली, त्याच्या अगोदर संत बालूमामा प्रीमियर लीग याच क्रीडांगणावरती संपन्न झाली. आणि याचं भुयंगम दृश्य तुम्ही पाहताय. आणि ओपनची चॅम्पियन ट्रॉफी ती सुद्धा ही स्पर्धा याच क्रीडांगणावरती खेळली जाईल. आणि येत्या पुढच्या शनिवार रविवारी सुद्धा कराड दक्षिण प्रीमियर लीग स्पर्धा याच क्रीडांगणावरती खेळली जाईल. ड्राय केलाय, खूप चांगला फटका. कव्हर्सला क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या अवाक्या बाहेर 2 धाबा इथे मिळत आहेत. एका धाबेचं रूपांतर 2 धाबामध्ये झालंय. 2 धाबा इथे मिळत आहेत. 2 धाबा नाटतात. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 43. पहा काय दृश्य आहे, जणू काय आपण कोपरखेरण्यामध्ये नाही आहे हे क्रीडांगण. आणि क्रीडांगण किती सजवलंय, बहरलंय, फुललंय. अगदी ही थीम आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. या स्पर्धेमध्ये एक थीम आवडली मला, जी थीम वापरलेली आहे राणी कलर आणि एक डार्क गुलाबी कलर. या स्पर्धेमध्ये थीम वापरलेली आहे. पिंकफुल वातावरण झालेलं आहे. आणि नवी मुंबई शहराची ओळख सुद्धा फ्लेमिंगो शिटी आहे, रोहित पक्षाची शिटी आहे. आणि रोहित पक्षाचा कलर सुद्धा पिंक आहे. नवी मुंबई या शहराला फ्लेमिंगो शहर सुद्धा म्हटलं जातं. आणि तसंच वातावरण या क्रीडांगणावरती आपल्याला पाहतोय. KTPL हे क्रीडांगण. आता आपला ड्रोन कॅमेरा अक्षरशः आता लँड होण्याच्या मार्गावरती आहे. थोडासा खाली आलाय. हे 30R सर्कल तुम्हाला पाहायला मिळतंय या क्रीडांगणाचं. आणि 30R सर्कलच्या मध्ये जी सजवलेली बहरलेली खेळपट्टी तुम्ही पाहताय. ड्राईव्ह केलाय, खूप चांगला ड्राईव्ह. डीप मध्ये लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक पैकी होते. रनआउटची संधी आहे. बघूया काय घडलं जातं. येस, सरपंचांना आता कुठली जोखीम घेतली नाहीये. डायरेक्ट आता टीव्ही अंपरशी कॉन्टॅक्ट केला की आम्हाला आता टीव्ही अंपरची मदत घ्यायची आहे ह्या रनआउट साठी. आमचे आता शिवराव मोहिते सर सज्ज आहेत ऑन स्क्रीन टीव्ही अंपायरच्या भूमिकेमध्ये. चेक. त्याचबरोबर निर्णय प्रलंबित आहे. काही मान्यवर ठिकाणी येत आहेत. शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक अजितदादा पाटील यांचं आगमन आहे. त्यांचा आज वाढदिवस आहे. आपण त्यांना वाढदिवसाच्या देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. त्याचबरोबर उद्योजक अस्सलवीर आगरी कोळी विजय जुनगर यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. या मान्यवरांचं आपण करूया कराड तालुका प्रीमियर लीग पर्व क्रमांक 4 च्या वतीने. चला OUT फलंदाज बाद. चला टीव्ही अंपायरचा निर्णय आलाय. फलंदाज आउट. टीमची धावसंख्या 44 या आकड्यावरती. 7 गडी बाद, 44 धावा. काय विहंगम दृश्य दाखवलं जातंय. 2013 साली मित्रांनो ही YouTube वाहिनी जन्माला आली. या YouTube वाहिनीचे प्रणेते जनक संतोष नाणेकर याने एक स्वप्न पाहिलं की या टेनिस बॉलला आपण ग्लॅमर करायचं. टेनिस बॉल मध्ये खेळलेले जे खेळाडू आहेत त्यांना घर बसल्या त्यांचा खेळ पोचावा, कसा पोचावा हे स्वप्न त्यानं पाहिलं. त्यानंतर मात्र हे स्वप्न सत्यात उतरलं. इथे फलंदाज आउट होईल. आणखीन एक विकेटचं पतन. 8वा गडी ते बाद होतोय 44 या आकड्यावरती. आणि आज संतोष नाणेकर ते स्वप्न पूर्ण होत असताना आज या टेनिस cricket.in 20 लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर आतापर्यंत प्राप्त केलेले आहेत. याचा आवर्जून उल्लेख व्हायला पाहिजे. आमचे मित्र आहेत संतोष नाणेकर, गौरव साबंत, खूप चांगलं कार्य करतात टेनिस बॉल क्रिकेटसाठी. चला 44 धावा झालेत. 8 गडी बाद म्हणजे 45 धावांचं आव्हान आहे. लो स्कोरिंग मॅच आहे. आजच्या दिवसातला सर्वाधिक लो स्कोर असेल असं वाटते.
45 झालेत आणि 46 धावांचं लक्ष्य आहे. 46 टू विन. आपण पुढील मॅचचा टॉस करत आहोत, ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकत आहात. उमेश म्हात्रे सरांचा आवाज ऐकलेला आहात. या अगोदरच्या इनिंग मध्ये आपण टॉस करतो आणि टॉस करण्यासाठी विनंती आहे उपविभाग प्रमुख कोपरखेरणे अविनाश दादा मोरे यांना विनंती आहे. त्याचबरोबर सावंत कॅटरनचे श्री अशोक सावंत यांना विनंती आहे. आदरणीय राजू शेट्टे साहेब समाजसेवक यांना विनंती, अरुणभाई कदम यांना विनंती आहे, विजय जुनकर यांना विनंती आहे, अजितदादा पाटील यांना विनंती आहे की आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा नाणेफेकीचा कौल होत आहे. एका बाजूला संघ असणार आहे. जी मॅच आहे ती आपण आता यानंतर खेळवत आहोत. एका बाजूला त्रिमूर्ती फायटर्स विपक्ष बालाजी सी फूड अशी मॅच होत आहे आणि त्या मॅचचा आपण नाणेफेकीचा कौल थेट मैदानामधून करत आहोत आणि या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण हा नाणेफेकीचा कौल करत आहोत. दोन संघांमध्ये ही लढत आहे आणि दोन्ही संघ नायकांना विनंती की आपण रिपोर्टिंग करा. आपला टॉस अगदी तत्परतेने या ठिकाणी होणार आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करत आहोत. कराड तालुका प्रीमियर लीग आणि आपण टॉस ज्यांच्या शुभ हस्ते करणार आहोत उपविभाग प्रमुख कोपरखेरणे श्री अविनाश दादा मोरे यांच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कौल होणार आहे. ही आकर्षक ट्रॉफी आहे कराड तालुका प्रीमियर लीगची, ती मधोमध आहे. मान्यवर त्याच्या भोवतीने आहेत आणि दोन संघ नायकांमध्ये हा टॉस केला जाईल. काही आपण आठवणी जपूया, फोटो काढूया आणि फोटोच्या माध्यमातून आपण आठवणी जपत आहोत. आपण टॉस देखील करणार आहोत. दोन्ही संघ नायकांना विनंती आपण जॉईंट व्हा. या दोन संघ नायकांमध्ये नाणेफेकीचा कौल महत्वाचा होणार आहे कारण यानंतरची मॅच या दोन टीम मध्ये आहे. एका बाजूला बालाजी सी फूड तर दुसऱ्या बाजूला संघ असणार आहे त्रिमूर्ती फायटर्स. अशी लढत आहे. नाणेफेकीचा कौल आपण करत आहोत अविनाश दादा मोरे यांच्या शुभ हस्ते. त्रिमूर्ती फायटर नाणेफेकीच्या कौलचा आवाज त्यांना आपण कॉइन स्पिन करूया. छापा हा नाणेफेकीच्या कौलचा आवाज आहे. काय आलंय? त्रिमूर्ती फायटर्सने छापा मागितलेला आहे. त्रिमूर्ती फायटर्स टॉस जिंकताय, काय घेताय? आम्ही क्षेत्ररक्षण करू. किती मॅच खेळलाय, किती जिंकलाय, किती गमावल्यात? ओपनिंगची मॅच होती आमची, ती विन झालोय. आता ही सेकंड मॅच आहे. त्रिमूर्ती फायटर्स दुसऱ्या विजयाच्या शोधामध्ये क्षेत्ररक्षण घेताय. कोणतं टार्गेट घ्यायला आवडेल? टार्गेट तर असं सेट नाही सर, कारण आता संध्याकाळचं सत्र चालू होईल. जसा गेम होईल त्या हिशोबाने टार्गेट सेट करता येईल 3 ओव्हर नंतर. सेम टीम की काही बदल? सेम टीम खेळून सर. एका बाजूला आपण आता जाऊया बालाजी सी फूड. तुम्ही एक सामना या अगोदर खेळलेला आहे, तुम्ही गमवलेला आहे, त्यामुळे तुमच्या दृष्टीने हा सामना फार महत्वाचा आहे. बॅटिंग करायची कुठपर्यंत मजल माराल? बॅटिंगमध्ये आमचा जास्तीत जास्त स्कोअर करण्याचा प्रयत्न असेल कारण त्यांच्याकडे हार्ड हिटर सुजित आहे, त्यामुळे जास्तीत जास्त धावसंख्या त्यांच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न असेल. तुम्ही या मॅच मध्ये काही बदल करताय का? सेम टीम खेळताय की काही बदल करण्याचा प्रयत्न कराल? नाही, सेम टीम घेऊन खेळणार. अधिकचा वेग घेणार नाही. एक संघ पहिल्या विजयाच्या शोधामध्ये आहे, एक संघ दुसऱ्या विजयाच्या शोधामध्ये आहे. टॉस झालेला आहे. त्रिमूर्ती फायटर्सच्या टीमने टॉस जिंकलेला आहे आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बॅटिंगसाठी आमंत्रित केलेला आहे टीम बालाजी सी फूड या टीमला. ही नाणेफेकीच्या कौलची माहिती आहे. आता यानंतर मान्यवरांना विनंती करूया की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा, अशी विनंती आपण करूया. टॉस झालेला आहे कराड तालुका प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2025चा पुढील मॅचचा आणि तो टॉस जिंकलेला आहे. एका बाजूला त्रिमूर्ती फायटर्स या टीमने प्रथमतः गोलंदाजी करण्याचा घेतलाय निर्णय. बॅटिंगसाठी बालाजी सी फूड या टीमला आमंत्रित केलेलं आहे. वळ्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणि चालू सामन्याचं धावतं वार्तांकन ऐकण्यासाठी एका बाजूला आहेत उमेश म्हात्रे सर तर एका बाजूला आहे शैलेश जाधव सरांचा. ऐकूया आपण आवाज. चला 46 धावांचं लक्ष्य आहे. 9.2 या सरीनं धावांचा पाठलाग करायचा आहे वागजे 11 NP टीमला आणि तो कसा करेल हे सांगण्यासाठी मी कॉमेंट्री बॉक्समध्ये आमंत्रण देतोय. आमच्या समित आमच्या कॉम्बॉक्स मध्ये जोडलेले आहेत शैलेश जाधव सर. ऐकूया शैलेश जाधवची आपल्या मुखातून कहाणी. थँक्यू. पहिल्याच बॉल बाकफुटवरती गेले, हलक्या हाताने खेळून काढलाय. पॉवर प्लेचे षटक पहिल्या पॉवर प्लेमध्ये आपण पाहिलं तर 38 सर्कलमध्ये सातत्याने प्रोटेक्शन देण्याचा प्रयत्न राहिलाय. दोन्ही बाजूला आपण पाहिलं ना तर किरण नावाचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, किरण काटेकर आणि किरण घारे ही जोडी, किरण घराळ असं नाव आमच्यापर्यंत पोहोचलंय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती निलेश वीर हे नाव आपल्याला पाहायला मिळालं. जे निलेश वीर आहेत ना यांची गोलंदाजी अतिशय भेदक राहिली आहे आणि आपण पाहिलं ना तर मैदानाच्या आतमध्ये पहिली रन ही धावफलकावरती आली आहे. 46 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि आता दुसरा बॉल. गोलंदाज निलेश पुन्हा एकदा आपल्या ट्रॅकवरून. हो, यावेळी पहा खोलवरचा बॉल सबमरीन डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आणि निर्धाव इथे बॉल डॉट केलाय आणि डॉट बॉलची सांगता केली गेली आहे. मैदानाच्या आतमध्ये सातत्याने चर्चा राहिली आहे जिथे 46 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहा आपल्या स्क्रीनवरती आमचा समालोचन कक्ष दाखवला जातोय. आमचे जे टेनिस क्रिकेट .in चे स्कोरर आहेत
पिलाने सर तेही दाखवले जातात आणि आमचे कॉमेंट्री मॅन शैलेश जाधव यांची सुद्धा छबी आपल्याला पाहायला मिळते आपल्या स्क्रीनवरती. पुन्हा जाऊया ऐकूया शैलेश जाधव यांना. धन्यवाद. थँक्यू. दरम्यान मात्र घडलंय काय, समोरच्या दिशेने 20 झोन मध्ये एक जबरदस्त प्रहार पाहायला मिळाला आणि तिथे धावा मिळाल्या 4. या 4 धावेने धावसंख्येमध्ये भर पडली आहे. 5 हा आकडा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. निलेश वीर हे जे PSI आहेत मात्र त्यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्यात, आशाभूत नजरा आहेत. पहा असं म्हटलं जातं ना की दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सोहळा रंगलाय हा खास. इथे प्रत्येकाच्या मनामध्ये आहे विजयाचा ध्यास. गोलंदाज निलेश. हो यावेळी ऑन साईटला क्षेत्ररक्षक आहे, डीप मध्ये प्रोडक्शन दिलं गेलंय. 1 बाउन्स 2 बाउन्स मध्ये अटेम्प्ट केलाय. दुसऱ्या बॉल आपण जर पाहिलं ना दुसऱ्या धावेसाठी मात्र हा गोल 2 खेळाडूंनी मात्र शर्तीचे प्रयत्न केले आणि ते यशस्वी झाले. या 2 धावेने धावसंख्या 7 या आकड्यावरती आहे. पहा आपला ड्रोन कॅमेरा आणि ड्रोन कॅमेऱ्याचे जे टेक्निशियन आहेत साहिल दुबे यांचेही कार्याला आमचा सलाम असेल. खूप चांगले टेलिकास्ट ते करतायत साहिल दुबे. धन्यवाद. नेक्स्ट बॉल. हो यावेळी पहा अतिशय जबरदस्त टिपिकल शॉट पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. डीपिश बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू होईल फरार. मिळतील धावा 4. आला ना तो दमदार KDPL 4चा हा चौकार. 4 रन्स. शैलेश अशी जर सुरुवात राहिली तर सामना लवकर संपेल, कारण टार्गेट छोटा आहे, लक्ष छोटं आहे. या स्पर्धेतलं पहिल्या दिवसातलं सर्वाधिक लोएस्ट स्कोर आहे 46 धावांचं. नक्कीच टार्गेट लवकर फिनिश करण्याचा आयोजकांना थोडासा एक्स्ट्रा टायमिंग देण्याचा प्रयत्न राहिलाय. आणखी 2 मॅचेस कंप्लीट कशा होतील याचाही मनसुबा आहे. मात्र निलेश वीर यांच्या अगेन्स्ट किरण घराळ पाहायला मिळाले. त्यावेळी बाकूड वरती गेलेत. कवसला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी प्रोडक्शन दिलंय आणि धाव संख्येला 1 ने भर पडली आहे. आपण चर्चा केली ना तर मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक खेळाडू हा एक वेगळी संकल्पना मांडत आहे. जिथे पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या पाठीमागे 12 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. 46चा पाठलाय. येणारे बॉल आता शिल्लक आहेत 24 आणि 24 बॉलच्या पाठीमागे बनवायचे आहेत. येणारे बॉल 24 आहेत, बनवायचे आहेत. 34 मस्ट आहेत. 34 in 24 deliveries. It's a difficult situation. Do or die. दोन्ही टीम साठी महत्वाची मॅच आहे. करो या मरो हे सिच्युएशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. नक्की शैलेश, धावा जरी कमी असल्या परंतु इथूनही मॅच बनवू शकते. पलटबर झाला साई 11 कोहली या टीमचा तर मात्र या मॅच मध्ये कमबॅक तुझा होऊ शकतो. कारण अशा अनेक स्पर्धांमध्ये पाहिल्यात, अनेक स्पर्धांमध्ये लो स्कोरिंग मॅचेस पाहिल्यात, ते इंटरेस्टिंग झाले शैलेश. त्यामुळे रोहित पाटील हार मानणारा खेळाडू नाहीये. नक्कीच सर, म्हणूनच म्हटलं आता ना की बुद्धीच्या कॅमेऱ्यामध्ये विचारांचा असा रोल टाका की प्रयत्नाचं बटन दाबलं तर यशाचे फोटो निघाले पाहिजेत. मैदानाच्या आतमध्ये आता कोण कशा पद्धतीने यशाचे फोटो काढेल. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल जो दुसरं पॉवर प्लेचं षटक टाकेल. नाव आहे प्रकाश. इन ऍक्शन मध्ये आलाय. प्रकाशकडे नजरा वळवल्या गेल्यात, माना फिरवल्या गेल्यात. लेफ्ट हँडर बॅटर आणि राईट हँडर बॅटर ही जोडी किरण घराळ आणि किरण काटेकर ही जोडी. किरण घराळ मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालाय अगेन्स्ट द बॉल. प्रकाश हा पहिला बॉल. हो स्विच हिट करण्याचा प्रयत्न आहे. इथे या पठ्ठ्याने सांगितलंय हो धमन्यात धमनी एक आहे, अंगात रक्त लाल आहे. जमिनीवरती पाय आहे आणि पायामध्ये चाल आहे, चालीमध्ये थरार आहे. मैदानाच्या आतमध्ये चेंडू सीमा पार आहे. आलाय तो दमदार चौकार आहे. हो अगदी बरोबर आहे. काय डायलॉग मारला शैलेश जाधवनं. अगदी रुमटेक उभे राहिले. खूप चांगला. अशा प्रेक्षकांना अशाच डायलॉगाची आवश्यकता आहे. आज ॲज अ प्रेक्षक राहिली नाही आहेत. प्रेक्षकांना क्रिकेटच्या कॉमेंट्री व्यतिरिक्त काहीतरी टाइमपास सुद्धा पाहिजे, आनंद सुद्धा पाहिजे, एन्जॉयमेंट सुद्धा पाहिजे. नक्कीच पहा यावेळी मात्र ऑन साईडला खाऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे. झडप मारले, 1 धाव घेतली आहे. तदनंतर मात्र दुसरीचाही प्रयत्न झालाय आणि दुसरी धावही कंप्लीट केली आहे. म्हणूनच म्हटलं आता ना की नाही माझ्या मनामध्ये शंका, जाळून लंका, मैदानाच्या आतमध्ये ठोकलाय माझ्या नावाचा डंका. कम्मालीची बॅटिंग राहिली आहे. प्रकाश याच्या अगेन्स्ट पहा 4 धावा आणि तदनंतर दुसरी धाव आली. 6 धावा पहिल्या 2 बॉलवरती घेण्यामध्ये यश मिळाले. धावसंख्या 18. चर्चा होतीये 46 ची गरज आहे. तसंच त्याचबरोबर पहा पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेट चे असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष आणि संस्थापक शाहूवाडी क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अजित पाटील, एक जबरदस्त असं व्यक्तिमत्व पहलवान अजित पाटील यांचा या व्यासपीठावरती
त्यांना आमच्या माध्यमातून या व्यासपीठावरून वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. मात्र यावेळी काय घडलंय पहा, इथे पुढचा दरवाजा उघडा ठेवला, मागच्या दरवाजाने चोर चोरी करून निघून गेला. दांडी 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 गुल, फलंदाजची बत्ती गुल, मैदानाच्या आतमध्ये विकेटचं पतन, फलंदाज बाद आहे. कमालीचा बॉल इथे वेल लेफ्ट केला. उमेश सर आपण पाहिलं ना ऍक्शन रिप्ले मध्ये, वेल लेफ्ट केला. मनामध्ये काहीतरी वेगळंच चाललं होतं, म्हणून पहा इथे अनेक वेळा म्हटलं जातं ना की ये खेल है मेरे दोस्त, देख जैसे ही वक्त मेरा हात पकडेगा, एक खेल रफ्तार पकड लेगा. आता खेळाने रफ्तार पकडली आहे. येणारे बॉल शिल्लक आहेत, चर्चा होईल. 20 बनवायचे आहेत, 20 बॉल 28 ची मॅच आहे. उमेश सर आता मात्र डू ऑर डाय सिच्युएशन, क्रिटिकल सिच्युएशन. हो अगदी नक्कीच. आता मला तर वाटतं पलटवार होईल. रोहित पाय यष्ट्यांच्या पाठीमागे काय मास्टर माइंड गेम खेळतोय. आणखीन जर 2 विकेट आले शैलेश तर या मॅच मध्ये मजा येईल, मॅच रंगेल, मॅच बनेल. नक्कीच उमेश सर असं म्हटलं जातं ना की आयुष्य असो किंवा क्रिकेटचं मैदान डाउनलोड होण्यासाठी वेळ लागतो, मात्र डिलीट व्हायला क्विक ऑफ सेकंड्स मध्ये डिलीट होतं. म्हणूनच तुमच्या माइंड मध्ये काय चाललंय हे फार महत्वाचं आहे. तुम्ही कोणत्या इंटेंटने मैदानाच्या आतमध्ये खेळ दाखवताय हे पाहावं लागेल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. येणारा बॉल समोर आहे फलंदाज अमर यांच्या अगेन्स्ट प्रकाश. ही जोडी पहा इथे मात्र पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅक वरून निघालेला आहे. हो यावेळी हो इथे काच घेतला, कॅरी केला, पॉइंटला क्षेत्ररक्षक. हीच ती वेळ आहे, हीच ती महत्वाची जागा जिथे फलंदाज होतोय बाद. आता मात्र टीमने ब्रेक दिला. चांगली वापसी, चांगलं कमबॅक केलाय साई 11 कोहली या टीमनं. विकेटवर विकेट गमावलेत. आता थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न नक्कीच साई 11 कोहली टीम करतोय. जरी दाबा कमी असल्या, लो स्कोरिंग, तरी हार मानणार आम्ही तयार नाहीयेत असं सांगणारे चेंडू तुम्ही ताळ पाहताय. रोहित पाटील जो मास्टर माइंड कॅप्टन आहे, आणि रोहित पाटील असा खेळाडू आहे कुठूनही मॅच सामना फिरवू शकतो. रोहित पाटील यष्ट्यांच्या पाठीमागे प्रत्येक खेळाडूला मात्र टिप्स देतोय, आपल्याला काय करायचं आहे, कसं करायचं आहे. आणि तुम्हाला नक्कीच एक व्याख्यानमध्ये IPS विश्वास नांगरे पाटीलनं एक व्याख्यानामध्ये भाष्य केलं होतं की तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत जर पोहोचायचं असेल तर त्या ध्येयाची प्लॅनिंग व्हायला पाहिजे. व्हॉट इज प्लॅनिंग म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, व्हॉट टू डू, व्हेन टू डू, हाऊ टू डू, काय करायचं आहे, कसं करायचं आहे आणि केव्हा करायचं आहे, या सर्व गोष्टींची जाणीव झाली तर ते ध्येय तुमच्या पायाशी लोटांगण घालेल असं वाक्य केलं होतं. आणि रोहित पाटील तसंच करतोय. आपल्याला ध्येयापर्यंत पोहोचायचं आहे तर आपल्याला विकेट्स घ्यावे लागतील, आपल्याला डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढवावं लागेल. हेच त्याचं ध्येय आहे. ड्रीम टू फॉलो. मैदानाच्या आतमध्ये स्वप्न पहा आणि ती पाहण्याचा नंतर मात्र पहा हा फटका समोरच्या दिशेने ना लेंथ वरती कंट्रोल ना लाईन वरती नियंत्रण. हे होतं फलंदाजाला आमंत्रण. आमंत्रण स्वीकारलं. चेंडू चाललाय सरळ सीमारेषे पार. आला ना तो दमदार, वजनदार, बहरदार षटकार. 6 धावा. 12च्या सरासरीने उमेश सर धावफलकावरती धाव संख्या वाढलेल्या आहेत. आता धाव संख्या 24च्या घरामध्ये गेल्या. येणारे 18 बॉल शिल्लक आहेत आणि समीकरण आपल्या समोर येईल. 18 बॉल आणि 22 फक्त 4 वरती आहेत. शैलेश या सामन्यामध्ये हवा भरत होती रोहित पाटील. हवा भरता 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 हा षटकार जो लगवला ना, त्या षटकारानं हवाच आता निघू लागलेली आहे असं वाटते. कारण आता 18 बॉल आणि 22 म्हणजे याचं समीकरण जवळ आले आहे. नक्कीच सर जवळ समीकरण आलंय, बदललं जाईल. समीकरण असतात ती बदलण्यासाठीच असतात. कॅल्क्युलेशन प्लस मायनस डिवाइड करावं लागेल. आणि आता इथे पहा येणारे बॉल 18 आहेत. 22 ची गरज आहे गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. न्यू बॉलर इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. नाव आहे विशाल मोरे. विशालकडे नजरा वळवल्या गेल्यात. विशालही कमी नाहीये. पहा फलंदाजी राईट हँड करतो, गोलंदाजी लेफ्ट हँडर करतो. मला झहीर खानची आठवण झाली. हो अगदी बरोबर आहे. असे अनेक खेळाडू आहेत की थ्रो उजव्या बाजूने उजव्या हाताने फेकतात आणि गोलंदाजी किंवा बॅटिंग ही डाव्या म्हणजे डावखुऱ्या हाताने करतात. त्याच्यापैकी हा खेळाडू 18 बॉल 22 धावांची आवश्यकता आहे. मॅच बनवू शकते. इथून सुद्धा मॅच अजूनही संपलेली नाहीये. नक्कीच पहिला बॉल. हो यावेळी पहा डेलिकट पाहायला मिळाला. लेट कट केला. तदनंतर मात्र थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडू अलॉंग द खापेट सरळ सीमारेषे पार. या पठ्ठ्याने सांगितलंय पुराणातलं वांग पुराणात. हो अगदी बरोबर आहे. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असं म्हणतात ना, ती लढवली याने. कारण शक्ती वापरण्याची गरजच नाहीये.
चेंडूला येऊ दिला, त्यानंतर बॅकफुटवर गेला आणि हलकासा स्लाइस केला त्यानं. त्याला माहिती आहे बॅकवर्ड पॉइंट आणि गली रिजन मध्ये भरपूर गॅप आहे, ती गॅप शोधली या फलंदाजानं. नेक्स्ट बॉल पहा, विशालला कमबॅक करावं लागेल. ती जादुई गोलंदाजी, मैदानाच्या आतमध्ये तो जादुई हात आणावा लागेल. आणि आता पहा हा बॉल विशालचा. हो, यावेळी हलक्या हाताने पहा डिफेन्सिव्ह मोड मध्ये आता फलंदाज जाताना पाहायला मिळालेत. उमेश सर, आता ही मॅच शेवटच्या बॉल पर्यंत जाते की काय? असं वाटतंय शेवटच्या बॉल पर्यंत, कारण जे बॅटर आहेत ते स्वतंत्र खेळत नाहीयेत, थोडासा दबाव तो खेळतात, दबाव घेऊन बॅटिंग करतात असं वाटतंय, कारण बॉडी लँग्वेज त्याची स्पष्ट दिसून येते. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, ओ इथे उडवला चेंडू, पाठवलाय सीमारेषे पार. चेंडू चाललाय वन बाउन्स, नाही तर षटकार आहे. पहा बाउन्स आहे तो बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे. उलटा सुलटा पुलटा असा फटका मारलाय सिक्सर. नक्कीच उलटा पुलटा झाला आणि तदनंतर मात्र स्विच हिटचा हा क्रॅकिंग फटका पाहायला मिळालाय. षटकाराने धावत संख्या भरारी घेतली आहे, ती जाऊन पोहोचली आहे सरळ 32 धावा. खूप चांगली बॅटिंग करतोय शैलेंद्र पवारनं, जागा बनवलेली आहे, आपली गुणवत्ता सिद्ध केलेली आहे. बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर, अंपायर आता सिग्नल करतीलच, यस इट इज कॉल्ड व्हाईट बॉल. म्हणजे हा बॉल पुन्हा टाकावा लागेल गोलंदाजाला. उमेश सर, फक्त 10 धावांची गरज आहे आणि त्याच्यावरती पहा अगोदरच आपल्यावरती लोन आहे आणि त्याच्यामध्ये लोन कमी करण्याऐवजी आपण एक्स्ट्रा व्याज देतोय हे पाहायला मिळालं. मात्र विशाल पुन्हा एकदा, हो यावेळी मात्र कमबॅक केलंय. खोलवरचा बॉल होता, थोडासा आणखी खोलवर राहिला आणि तदनंतर मात्र डॉट बॉल आला. येणारा प्रत्येक डॉट बॉल विजयाची आशा घेऊन येईल टीमसाठी. असे डॉट बॉल टाकावे लागतील या मॅच मध्ये, किंबहुना विकेट्स घ्यावे लागतील, तरच मॅच मध्ये कमबॅक होईल साई 11 कोहली या टीमचं. शैलेंद्र मैदानाच्या आतमध्ये, ओ यावेळी लॉफ्ट केला, एरियल रूट दिला गेला. इथे या पठ्ठ्याने सांगितलंय, अरे न थांबला वारा न थांबला सूर्य, अरे न थांबला वारा न थांबला सूर्य, बेधुंद वादळाचा खेळ निराळा. मैदानाच्या आतमध्ये हा खेळ पाहायला मिळालाय आणि पहा इथे चर्चा होतीये शैलेंद्र या नावाची, जिथे कंटिन्युअसली त्याने 3 षटकार ठोकलेत. यस, बाबा आमटेची कविता लक्षात आली. थांबला ना सूर्य कधी, थांबली न धारा, या धुंद वादळांना कोठेला किनारा. बरोबर, या वादळांना किनारा नसतो, वादळ येतच क्षणातच आणि क्षणातच त्या एरियाची नासधूस काढून जातात. नक्की सर, धावसंख्या फक्त 4 धावांची गरज आहे. 4 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच उमेश सर, चर्चा होत 3 धावांची गरज आहे. हो यावेळी पहा इथे शफल झाले ऑफस्टिक वरती, मात्र डॉट बॉल आलाय आणि चर्चा होतीये. अतिशय सुंदर पद्धतीने हा खेळ पाहायला मिळाला. धावत संख्या 40च्या 43 ही धावत संख्या आपल्याला पाहायला मिळाली. 46चा पाठलाग करायचा आहे. उर्वरित बॉल शिल्लक आहेत 12. चेक त्याचबरोबर काही सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करूया आणि आपण या प्रीमियर लीगच्या वतीने सन्मानित करूया. आपण अरुणभाई कदम यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष आहेत आणि त्यांचा सन्मान सचिनजी तोडकर यांना विनंती आहे की आपल्या शुभांचे आपण अरुणभाई कदम यांचा सन्मान आपण करावा. पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान कार्याध्यक्ष अरुणभाई कदम खांबील चोरगे यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. रेशीम धाग्याने विणलेली मायचूप दारशाल प्रेमाचं प्रतीक देऊन आपण त्यांचा करत आहोत. या ठिकाणी कराड तालुका प्रीमियर लीगच्या वतीने स्नेहपूर्वक सन्मान. यानंतर आपण सन्मानित करत आहोत विजय दादा झुनगर यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. अस्सलवीरा अग्री कोळी चे उद्योजक आहेत, त्यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. विजय दादा झुनगर यांचा सन्मान कराड तालुका प्रीमियर लीगच्या वतीने होत आहे. रेशीम धाग्यांनी विणलेली मायचूपदार शाल प्रेमाचं प्रतीक देऊन आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करत आहोत. त्यानंतर पुढील सन्मान आपण करत आहोत पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष आणि शाहूवाडी क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक पैलवान अजितदादा पाटील यांचा सन्मान होत आहे. आणि हा सन्मान निरंजन पाटील यांना विनंती आहे की आपल्या शुभांचा सन्मान आपण करावा. आपण सन्मानित करत आहोत पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष आणि शाहूवाडी क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक ज्यांचा आज वाढदिवस आहे, पैलवान अजितदादा पाटील यांचा सन्मान कराड तालुका प्रीमियर लीग पर्व क्रमांक 4 च्या वतीने या ठिकाणी संपन्न होत आहे. त्यानंतर पुढील सन्मान आपण करणार आहोत
बहुजन हित संघ येवती मुंबईचे अध्यक्ष श्री अशोक बापू सोरटे यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. कराड तालुका प्रीमियर लीगच्या वतीने संग्रामजी लावंड यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करावा अशी विनंती आहे. बहुजन हित संघ येवती मुंबईचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. श्री अशोक बापू सोरटे साहेबांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. सचिव संग्रामजी लावंड यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. त्याचबरोबर पुढील सन्मान आम्ही करत आहोत संदीप भाई दिघे यांचाही सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करूया आणि त्यांनाही आपण या ठिकाणी सन्मानित करूया. निलेशजी पाटील यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करावा. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू. पहा इथे हलक्या हाताने खेळला सॉफ्ट हँडेड फटका मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र विजयाची धार आपल्या नावावरती चढवण्यासाठी सुसज्ज झाल्यात. फक्त 2 धावांची गरज आहे. पहिला विजय टीम आपल्या माध्यमातून मिळवेल का हा देखील एक मोठा प्रश्न आहे. वागजाई 11 एनपे या टीम साठी आणि खऱ्या अर्थाने चर्चा राहिली आहे. हो यावेळी पहा फ्लिक केलाय ऑन साईटला. हो इथे 1 धाव मिळाली आहे आणि या एका धावेने धावत संख्येकडे भर पडली आहे. स्कोर इज लेवल. पहा इथे आपण मुख्य व्यासपीठावरती अतिशय जबरदस्त असं व्यक्तिमत्व सन्माननीय संदीपजी डिगे साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान करतोय. मात्र हा शेवटचा बॉल विजयी फटकार येईल का? ओ इथे पहा मैदानाच्या आतमध्ये कम्मालीचा हा फटका पाहायला मिळालाय. म्हणूनच म्हटलं जातं ना उमेश सर असं म्हटलं जातं ना की मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक खेळाडू संघर्ष करतो आणि संघर्षाने त्याला विजय मिळतोच. इथे विजयी चौकार ठोकलाय आणि या विजयी चौकाराने मात्र वागजाई 11 एनपे या टीमने या स्पर्धेतला पहिला विजय मिळवलाय. विजयी संघाचा असेल ते कौतुक. पराभूत संघाला येणाऱ्या वाटचालीसाठी देऊया त्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ऑल द बेस्ट. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच हा किताब आपल्या समोर येतोय आणि शैलेंद्र द प्लेअर ऑफ द मॅच हा किताब त्यांना दिला जातोय. या शैलेंद्र आणि दोन्ही टीम इथे शेक हँड करतील आणि तदनंतर मात्र मैदानाच्या आतमधून ताबा सोडतील. एक खेळाडू वृत्ती या ठिकाणी पाहायला मिळाली या स्पर्धेमध्ये. सागर पाटील आणि दीपकदादा लोखंडे यांनी मात्र या स्पर्धेसाठी एका दिवसाचं का होईना आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं. या स्पर्धेचा शिरकत या स्पर्धेसोबत आम्हाला सोबती होऊन या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी आम्हाला खऱ्या अर्थाने प्रभावित केला. आम्ही त्यांचे आभार मानतो आणि